तथागत बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो। या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेनिमित्त त्याचप्रमाणे वर्षावा समापन समारोह या अनुषंगाने 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। या कार्यक्रमात धम्ममंचावर उपस्थित असलेले भिक्खू, माझे मार्गदर्शक प्राध्यापक पंकज वाघमारे, उपस्थित धम्ममंचावरील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी, या धम्म मंडपात उपस्थित असलेले उपासक आणि उपासिका, धम्माचा प्राशन आपल्याला करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात असं मी गृहीत धरतो। आपण रुक्मिणीचं दर्शन घ्यायला आला नाहीत, आपण यात्रेत यायचं म्हणून आला नाहीत, दरवर्षी आपण या ठिकाणी येतो म्हणून आपण आला नाहीत, सहज आपल्याला कुठंतरी जायचं म्हणून आपण आला नाहीत, तर ज्या बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म आपल्यापर्यंत पोहोचवला त्या धम्माचं प्राशन आपल्याला करायचं आहे, त्या धम्माचं प्रवर्धन आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी या 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आयोजकांनी केलं असावं असं मी गृहीत धरतो। मी कमी बोलणार नाहीये, मी जास्त बोलणार आहे। प्राध्यापक आहे, 1 तास बोलतो आणि ते तुम्हाला ऐकावं लागेल, कारण प्राध्यापकाला तुम्ही त्याच्यासाठी बोलवता की यानं बोललं पाहिजे आणि मंचावरील लोकांनी सुद्धा ऐकावं। आणि आता आदर सत्कार आपला भरपूर झालेला आहे। ज्यांना बसायचं असेल ते बसतील, ज्यांना खाली बसायचं असते ते बसतील आणि मंचावर लोकांनी आता शांत बसावं, कारण तुम्ही शांत बसले तर समोरचे शांत बसतात, डिस्टर्ब होत नाही। बाबासाहेबांच्या विचारांचे आम्ही वाचक आहोत आणि वाचन करून आपल्याला ते विचार आपल्यापर्यंत पोहोचावे हा प्रामाणिक उद्देश आमचा असतो। आणि म्हणूनच ज्या बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिला, जिजाताईंनी फार चांगलं गीत या ठिकाणी गायलं। कसा धम्म आहे, गोड आहे ना? ऐकून राहिले का कोणी माझं? धम्म गोड आहे ना? जिजाताई म्हणते त्याप्रमाणे किती वर्षापासून खाऊन राहिले हा धम्म गोड? 1956 पासून किती वर्ष झाले? 69 वर्ष। डायबिटीज झाला काय? एवढा गोड असूनही डायबिटीज झाला नाही, साखऱ्या रोग तुम्हाला झाला नाही आणि तुम्ही डायबिटीज झाला म्हणून मेलही नाही, कोणीच नाही मेलं धम्माचं प्राशन करत असताना। एवढा गोड जर धम्म आपल्याला दिला असेल आणि बाबासाहेबांनी तो संघर्षानं, त्यागानं आणि बलिदानानं जर दिला असेल तर तो धम्म चाखण्यात, तो गोड, तो अवीट अशी गोडी चाखण्यामध्ये आपण आनंद न घेता कोणता तरी बाबा आपण आणून बसवला, कोणता तरी बुवा आपण आणून बसवला आणि ज्या धर्माला बाबासाहेबांनी नाकारलं त्या धर्माला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न आपल्या कृतीमधून जर होत असेल, लावले ना तुळशीचे लग्न, केली ना दिवाळी साजरी, गेल्या होत्या ना तिकडे, खाल्लं ना दहीहंडीचं दही, आणि नाटक करायसाठी इथं फक्त आपण येतो। हा धर्म आणि धम्म जो बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये लिहिला तो धर्म
बाबासाहेबांनी नाकारल्या, पहिला 8 प्रतिज्ञामध्ये नाकारण्यात सांगितलं आणि नंतरच्या 17 प्रतिज्ञा 16 प्रतिज्ञा बुद्धाचा धम्म कसा गोड आहे तो तुम्ही कसा प्राशन केला पाहिजे हे सांगितलं. त्या 8चं अजूनही आपण नाकारणे पूर्णत्वास नेलेली नाही आणि म्हणून तुळशीचे लग्न लावून आपण या ठिकाणी आलो, दिवाळी साजरी करून आपण या ठिकाणी आलो आणि अनेक बुवा आणि बाबा, मग तो इत्तू बाबा असेल, गुना बाबा असेल, आपण आपल्या देवघरात आणून बसवला. मी त्याला देवघर म्हणतो, तुम्ही पूजास्थान म्हणत असाल, पण तो पूजास्थान शब्द जेव्हा कोणता तरी बाबा तिथं येऊन बसते तो पूजास्थान तिथं राहत नाही, बुद्धाचं पूजास्थान तिथं राहत नाही. म्हणून हा धर्म, बाबासाहेब म्हणतात की धर्म हा कर्मकांड शिकवतो, धर्म ही प्रार्थना शिकवतो, धर्म हे प्रमाण शिकवतो, वेद आणि धर्मशास्त्राचं पालन करायला शिकवतो. तो धर्म नाकारला पाहिजे. आणि बुद्धानं तो सामाजिक दृष्ट्या धम्म सांगितला. बुद्धानं जो खऱ्या अर्थानं मैत्रीचा, सदाचाराचा आणि उचित व्यवहाराचा धम्म सांगितला तो स्वीकारला पाहिजे. तो जर खऱ्या अर्थानं आपण स्वीकारला असता तर प्रकाश सोनवणे दादा या ठिकाणी बोलवून गेले. कारण आपण राज्यकर्ती जमात का झालो नाही? कारण आपण अजूनही धर्मामध्ये गुंतून राहिलो. आपण या ठिकाणी सांस्कृतिक परिवर्तन का करू शकलो नाही? धम्म या ठिकाणी प्रस्थापित का करू शकलो नाही? कारण आपण अजूनही धर्मामध्ये गुंतून आहोत. आणि काही जण दोन्हीही तबल्यावर दग्गा आणि चाटी दोन्हीही वाजून राहिलेले. यातून आपल्याला बाहेर यावं लागेल, कारण ही बेईमानी आहे. ही बेईमानी कोणासोबत आहे? ही बेईमानी त्या राजरत्नच्या बाप्पासोबत आहे, हिंदू रमेश गंगाधरच्या बाप्पासोबत आहे, आपल्या बाप्पासोबत आहे. आणि ही बेईमानी करणारी जर आपण औलाद असू तर या ठिकाणी राज्यकर्ती जमात धम्माची प्रस्थापना कधीही या ठिकाणी होणार नाही. म्हणून त्यासाठी कृती त्या पद्धतीने आपल्याला करावी लागेल. ते कृतीयुक्त नमुने या ठिकाणी निर्माण करावा लागेल. तो पॉवरफुल मोटिव्ह फोर्स या ठिकाणी निर्माण करावा लागेल, जो खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी निर्माण करायला सांगितला. मला असं वाटते आता आपल्याला ही भूमिका पार पाडायची. आपण संविधानला ऐकायला आले, आपण रात्रभर त्याला ऐकणार आहोत. बाबासाहेबांचा संघर्ष आणि त्याग तो त्याच्या गाण्यांमधून सांगत असतो. तो संघर्ष आणि त्याग जो गाण्यांमधून आपल्याला संविधान सांगणार आहे, तो संघर्ष, ते बलिदान, त्या संघर्षातून निर्माण झालेला धम्म, यानंतर आपल्याला गाण्याच्या माध्यमातून संविधान प्राशन करायला सांगणार आहे. म्हणून मला असं वाटते की आपली ही मनोभूमिका तयार झाली पाहिजे की आम्ही तो धर्म आता सोडून द्यायला पाहिजे. आम्ही धम्माचे पायीक व्हायला पाहिजे. आज कोणीही छाती ठोकपणे असं सांगून राहिलेलं नाही की आम्ही धम्माचे पायीक आहोत. आम्ही पाहतो आमच्यासारखे तर दुचाड लोक अनेक आहे सुशिक्षित. एका ग्रुपवर जिथे बाबासाहेबांच्या ग्रुपवर असते तिथे बरोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनच्या शुभेच्छा पाठवतात, मंगल कामना लिहितात, आणि दुसरा ग्रुप असला का तिकडे दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. ही जी बेईमानी तुम्ही स्वतःच्या मनासोबत करता, ही जी लुचाळी तुम्ही स्वतःच्या मनासोबत करता, कशी धम्माची प्रस्थापना होणार? आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा धम्म जर सामाजिक असेल तर पहिल्यांदा हे आपल्याला निश्चित करावं लागेल की आपण सामाजिक आहोत काय. या प्रश्नापासून या भाषणाची सुरुवात झाली पाहिजे की आपण सामाजिक आहो काय. कारण सामाजिक असेल तरच चळवळ निर्माण होऊ शकते. जर ही चळवळ आपल्याला प्रस्थापित करायची असेल, आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी विचारांच्या माध्यमातून प्रस्थापित करायची असेल तर आपण सामाजिक असायला पाहिजे. आणि मग प्रश्न येतो की चळवळ म्हणजे काय, आंदोलन म्हणजे काय, मुवमेंट म्हणजे काय.
सातत्यानं घडणारी, उलगडणारी आणि उमलणारी प्रक्रिया म्हणजे चळवळ असते. ती सातत्यानं घडत असते. काल आपण भूमिपूजन केलं. ही चळवळ सुरू झाली विहार बांधण्याची. अनेक अडथळे या ठिकाणी येतील. वाघमारे सरांनी, ढोणेंनी आणि संपूर्ण या टीमनी, पूर्ण ही जी कमिटी आहे या कमिटीनं ठरवलेलं आहे की आम्हाला इथं बांधायचं आहे विहार. तुमदार सुंदर असं विहार बांधायचं आहे. कशासाठी बांधायचं आहे? चळवळ चालवण्यासाठी. कोणती चळवळ चालवण्यासाठी? धम्माची चळवळ चालवण्यासाठी, आंबेडकरी चळवळ चालवण्यासाठी. आणि म्हणून ही आता सातत्यानं घडणारी प्रक्रिया आहे आणि त्यातून काहीतरी उमलणार आहे. आणि ही चळवळ चालवत असताना, कोणतीही सामाजिक चळवळ चालवत असताना आपल्या ध्येयाची निश्चिती झाली पाहिजे. बाबासाहेबांनी ते ध्येय निश्चित केलं होतं. वी वॉन्ट टू ब्रिंग कंप्लीट सोशल अँड कल्चरल रिव्होल्यूशन इन दिस लँड ऑफ डिस्पॅरिटी. या विषमतामय देशामध्ये संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवून आणणं हे माझं ध्येय आहे. असं जेव्हा बाबासाहेब म्हणतात, एक लक्षात घेतलं पाहिजे, बाबासाहेबांचं हे ध्येय का आहे? संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक हे ध्येय का आहे? बाबासाहेबांनी राजकारणाला साधन का मानलं? आणि ध्येय बाबासाहेबांनी स्वतःला, मला या देशामध्ये राजकीय चळवळ प्रस्थापित करायची आहे किंवा राजकीय समता आणायची आहे, हे ध्येय ठेवलेलं नाही. हे ध्येय सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचं बाबासाहेबांचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिल्यानंतरही धम्म आपल्याला का दिला, या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. आपण एक मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. राजकीय समता बाबासाहेबांनी या ठिकाणी निर्माण केली. राजकीय लोकशाही संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण केली. या देशातल्या अस्पृश्य लोकांचा, कोट्यावधी लोकांचा उद्धार भारतीय संविधानानंच फक्त होऊ शकत नाही, तर त्यांना धम्माची गरज आहे. म्हणून 6 वर्षानंतर बाबासाहेबांनी धम्म का दिला? आणि बाबासाहेबांनी घेतलेली प्रतिज्ञा सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची, सामाजिक आणि सांस्कृतिक आमूलाग्र परिवर्तनाची, हे जे ध्येय बाबासाहेबांनी ठरवलं होतं, या 2 घटनांवरून आपल्याला लक्षात येते की बाबासाहेबांनी सामाजिक आणि सांस्कृतिक या 2 क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात लक्ष का दिलं. का बाबासाहेबांनी संविधानही दिलं? का बाबासाहेबांनी त्यानंतर 6 वर्षांनी धम्म दिला? या 2 गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आणि या दोन्ही घटनांमध्ये आपल्याला एक दिसते की या देशातली विषमतामय परिस्थिती नष्ट होण्यासाठी ह्या दोन्ही घटना कारणीभूत ठरतात. संविधानानं राजकीय समिता दिली, विषमता नष्ट झाली. परंतु आर्थिक आणि सामाजिक विषमता संविधान लागू झाल्यानंतरही कायम राहणार, असं बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 भाषणात सांगितलं. कारण आपण अशा विचित्र परिस्थितीत आपण जाणार आहोत की जिथे राजकीय समता तर आहे, पण सामाजिक आणि आर्थिक समता त्या ठिकाणी राहील नाही, तिथे विषमता आहे. ती सामाजिक आणि आर्थिक समता आणण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या राज्य समाजवादातून केला, पण तो पूर्णतः यशस्वी झाला नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी 6 वर्षांना बुद्धाचा धम्म दिला. बुद्धाच्या धम्मात ही सामाजिक समता आहे, बुद्धाच्या धम्मात ही आर्थिक समता आहे. ही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समता, जी राजकीय समता संविधानानं दिली, त्याच संविधानामध्ये सामाजिक आणि आर्थिक समता सुद्धा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलनं टाकून दिले. पण इथल्या राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून बाबासाहेबांनी 6 वर्ष वाट पाहिली, बुद्धाचा धम्म या ठिकाणी दिला. या सर्व घटनांकडे आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण या घटनांकडे बारकाईनं पाहणार नाही, तोपर्यंत आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेण्याच्या लायकीचं नाही. आणि म्हणूनच अजूनही आपण धर्मामध्ये गुंतून का आहोत? कारण धम्माची जी गोडी आहे, ती गोडी आपल्याला चाखता येऊन राहिलेली नाही. जी विषमता या देशामध्ये आहे, ती विषमता बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म म्हणून आपल्याला दिल्यानंतर ती संपली. ती सामाजिक आणि आर्थिक विषमता. ते आपल्याला समान मानत नसतील, इतर धर्मीय आपल्याला समान मानत नसतील, पण जेव्हा आपण बुद्धाचा धम्म अंगीकारला, तेव्हा माणूस म्हणून जगायला शिकलो.
आपल्याला फक्त आरक्षणानं मोठं केलं नाही, आरक्षण तर अनेक जातींना मिळालं. आपल्यासोबतच 58 जातींना मिळालं. 59 पैकी 58 जातींना सुद्धा आरक्षण मिळालं. त्यांची काय परिस्थिती आहे आणि ज्यांनी धम्म स्वीकारला तो कोणत्याही जाती आणि धर्माचा असेल त्याची काय परिस्थिती आहे याचं विश्लेषण तुम्ही करायला पाहिजे, त्याचं निरीक्षण आपण करायला पाहिजे. आणि नंतर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी फक्त आरक्षण संविधानामधून जर दिलं असतं तर आपण माणूस म्हणून जन्माला आलो नसतो. 22 प्रतिज्ञामधली मग प्रतिज्ञा आठवा की आज माझा नवीन जन्म होतोय. आपला नवीन जन्म 26 जानेवारी 1950 ला झाला नाही, तर आपला नवीन जन्म 14 ऑक्टोबर 1956 ला झाला. केव्हा झाला? जेव्हा आपण धम्माला ग्रहण केलं. म्हणून हा धम्म एवढा श्रेष्ठ का आहे? कारण तो तुम्हाला सामाजिक बनवतो, तो समाजाशी तुम्हाला जोडतो, तो समाजापासून तुम्हाला आयसोलेट करत नाही, तो समाजापासून तुम्हाला दूर नेत नाही. आणि म्हणून आपण सामाजिक असलं पाहिजे. जेव्हा आपण सामाजिक असतो तेव्हा आपल्याला सामाजिक चळवळ चालवता येते, तेव्हा आपल्याला धम्माची चळवळ चालवता येते. आणि मग सामाजिक चळवळ चालवत असताना आपल्याला आपलं ध्येय निश्चित करावं लागतं. काय आहे आपलं ध्येय? आपलं जीवन जगण्याचं ध्येय काय आहे? मला जीवन कशासाठी जगायचं आहे? कारण आपण ध्येय निश्चित करत नाही, कारण आपल्या विचारांमध्ये क्लॅरिटी नाही. आपण विचारांमध्ये क्लॅरिटी नसल्यामुळं, विचार आपले स्पष्ट नसल्यामुळं, विचाराचं स्वीकारणं आपलं स्पष्ट नसल्यामुळं मग कोणीही येते आणि टिकली मारून जाते, कोणीही येते आणि काहीतरी आपल्याला सांगून जाते आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो. म्हणून आपल्याला आपल्या वैचारिक स्पष्टतेचा भाव आपल्या कृतीतून दिसला पाहिजे. 14 ऑक्टोबर 1956 ला जर आम्ही धम्म स्वीकारला असेल तर त्या धम्मानं सांगितलेलं, बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेनं सांगितलेलं प्रत्येक गोष्ट आम्हाला आचरणात आणावी लागेल. बाबासाहेबांना हा समाज आदर्श बनवायचा होता. हा समाज अशा पद्धतीने निर्माण करायचा होता की या समाजाचं अनुकरण करणारे लाखो कोट्यावधी लोक या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे. तो आदर्श समाज आपण बनलो काय? हा 69 वर्षाचा मूल्यमापनाचा जर विचार आपण केला तर अजूनही आपण कुठेतरी आदर्श समाज निर्माण करण्यात कमी पडलो. कारण आपल्या विचारांमध्ये क्लॅरिटी नाही, स्पष्टता नाही. 14 ऑक्टोबर 1932 ला, 14 नोव्हेंबर 1932 ला बाबासाहेबांनी ठक्कर बाप्पा नावाला एक पत्र लिहिलं होतं. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स या पुस्तकामध्ये ते पत्र पूर्णच्या पूर्ण छापल्या गेलेलं आहे. बाबासाहेब त्यामध्ये त्या ठक्कर बाप्पाला असं सांगतात की या पददलित लोकांचा उन्नती जर तुम्हाला करायची असेल, तो हरिजन संघ चालवणारा व्यक्ती त्या ठक्कर बाप्पाला पत्र लिहिल्या जाते की तुम्हाला जर या पददलित लोकांचा उद्धार करायचा असेल, उन्नती करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? तर बाबासाहेबांनी 2 स्कूल ऑफ थॉट सांगितले, 2 विचारधारा सांगितल्या. त्या विचारधारेमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की पहिली विचारधारा कोणती आहे? तर काही लोकांना असं वाटते की हा समाज असा का आहे? तो यासाठी आहे की याचं वैयक्तिक आचरण चांगलं नाही म्हणून तो दुःखी आहे. मग वैयक्तिक आचरणावर जोर दिला गेला आणि वैयक्तिक आचरणासाठी मग याला शिक्षण नाही तर त्याच्यासाठी शाळा काढणे, वाचनालय काढणे, क्रीडा केंद्र काढणे, सहकारी संस्था काढणे, पतसंस्था काढणे, संस्कार केंद्र चालवणे, अशा माध्यमातून आपण या पददलितांचा उद्धार करू शकता असं ठक्कर बाप्पाला लिहितात. ही पहिली विचारधारा बाबासाहेब म्हणतात. दुसरी विचारसरणी बाबासाहेब म्हणतात की दुसरी, हा समाज दुःखी का, हा उपाशी का, हा दारिद्र्य का, हा अज्ञानी का, हा जीवन जगत असताना अनेक संकटांना याला तोंड का द्यावं लागते? तर दुसरी विचारधारा सांगताना बाबासाहेब असं म्हणतात की हे सभोवतालचं वातावरण जे अनप्रॉपिशिएट आहे, जे हिंदू सोशल ऑर्डरनं निर्माण केलेलं आहे, हिंदू समाज व्यवस्थेनं निर्माण केलेलं आहे, या वातावरणामुळे हा दुःखी आहे.
या वातावरण, या जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्थेमुळं हा अज्ञानी आहे, हा दरिद्री आहे आणि हा जातीवादाचा शिकार आहे. आणि म्हणून हे वातावरण नष्ट करण्यासाठी जे कृती कार्यक्रम आखल्या जातील त्या कृती कार्यक्रमांच्या माध्यमाचे जे परिणाम होतील ती विचारधारा महत्वाची आहे. म्हणून हे वातावरण बदलवलं पाहिजे जे अनप्रॉपिशिएट आहे, जे प्रतिकूल आहे. म्हणून प्रॉपिशिएट सोशल इन्व्हायरमेंट, अनुकूल वातावरणाची निर्मिती करा असं ठक्कर बाप्पाच्या पत्रात बाबासाहेब लिहितात की यांच्यासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती करून यांचा स्तर आर्थिक, सामाजिक, राजकीय सर्व प्रकारचा स्तर या समाजाचा उंचावला गेला पाहिजे. हा प्रयत्न जर होत असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही पददलित लोकांसाठी काम करता आहात. म्हणून बाबासाहेबांनी संविधान दिलं, धम्म दिलं, आरक्षण दिलं, राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्व बाबासाहेबांनी आपल्याला का दिलं की याच्यामुळं स्तर उंचावला. बाबासाहेबांनी निव्वळ शाळा कॉलेजेस काढत बसले नाही, बाबासाहेब सहकारी पतसंस्था काढत बसले नाही, बाबासाहेब वाचनालय काढत बसले नाहीत. ते प्रातिनिधिक स्वरूपात केलं. पण त्याच्याही पेक्षा हे अनप्रॉपिशिएट सोशल इन्व्हायरमेंट जे आहे, हे प्रतिकूल वातावरण जे माणसाच्या इथल्या पददलिताच्या हिताचं नाही ते नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले. आणि म्हणून प्रॉब्लेम ऑफ रुपीज असतील, बुद्ध आणि त्याचा धम्म असेल, भारतीय संविधान असेल, हे असं वातावरण जे अनुकूल आहे ते निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न संपूर्ण जीवनभर केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की ही दुसरी विचारधारा महत्वाची. मग ही दुसरी विचारधारा पददलित वर्गांना आपले अधिकार काय आहेत हे त्यांना सांगावं लागेल. बाबासाहेबांनी इथल्या सुशिक्षित वर्गाला सुद्धा आदेश दिलेला आहे, तुम्ही तुमच्या अज्ञानी दरिद्री बांधवांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना त्यांचे नागरी अधिकार सांगितले पाहिजे, त्यांना समजावून सांगितले पाहिजे तुमचे अधिकार काय आहेत, तुमचे हक्क काय आहेत, त्या हक्क मिळवण्यासाठी तुम्ही कोणती चळवळ चालवली पाहिजे हे सांगितलं पाहिजे. आणि म्हणून नागरी हक्काच्या प्राप्तीसाठी आंदोलन या लोकांनी करावं, यासाठी त्यांना उद्युक्त केलं पाहिजे. असे कार्यकर्ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असे मार्गदर्शक तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आजही या गोष्टीची गरज आहे असं मला वाटतं. माझा इथला समाज मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहे, अज्ञानी आहे, दरिद्र्याने पिचलेला आहे, त्याला त्याचे नागरी अधिकार काय आहेत हे माहित नाही. आणि म्हणून आम्हाला लालूच दिल्या जाते, नाही नाही तू माझी लाडकी बहीण आहे बाप्पा, घेणं 2000 रुपये देणं, तू 2 लाखाचं वोट, 2 करोडचं वोट दे, मग मी 70,000 करोड खाऊन पचवून देतो. ही लाडकी बहीण, नागरी हक्क तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेले नाही. म्हणून हिनं सत्यानाश अख्ख्या या राज्याचा केला, अख्ख्या देशाचा सत्यानाश या लालचेमुळे झालेला आहे. आम्हाला आमचे नागरी हक्क, आमचा हक्क आहे, आमचं मतदान करणं हा आमचा हक्क आहे. मतदान कोणाला करावं हे आम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं नाही, आपल्यापर्यंत पोहोचवलं नाही. म्हणून इथला सुशिक्षित खऱ्या अर्थानं दोषी आहे की का नागरी हक्क तुम्ही सांगितले नाही यांना, यांना मतदानाचा हक्क कसा बजवायचा हे का सांगितले नाही. हे लालचे पोटी, 2000 पोटी, 500 रुपयापोटी एक पावटी, एक पाव मटण याच्या मागे का जातात हे अजूनही सुशिक्षित वर्ग सांगू शकला नाही. हे खऱ्या अर्थाने खंत या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्यात मी सुद्धा दोषी आहे हे मी मान्य करायला तयार आहे. आणि म्हणून नागरी हक्क त्यांचे काय असा सांगणारा मार्गदर्शक वर्ग तयार करा असं ठक्कर बाप्पाला झाकणार. दुसरं काम काय करा, बाबासाहेब त्या पत्रात लिहितात, वर्तमान काळात समान संधीची पायमल्ली होताना दिसते. इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी यांना कोणतीही संधी नाही. हे अस्पृश्य आहेत म्हणून यांना संधी नाही, पददलित आहेत म्हणून यांना संधी नाही, जाती व्यवस्थेनं तोडलेले आहेत, ब्रोकन मॅन आहे, तुटलेले आहेत या व्यवस्थेपासून म्हणून यांना संधी नाही. त्यांना संधी उपलब्ध करून द्या. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं पददलित वर्गाची उन्नती करायचं असेल तर त्यांना तुम्ही संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आजही ते आपल्याला जसंच्या दिसं दिसते. आज ऑपॉर्च्युनिटीज गमावलेल्या आपण आहे, जे हातात होतं तेही आपण गमावून बसलेलो आहे. रोजगाराच्या संधी आज नाही, नोकरी आपल्याला नाही, उत्पादन साधनांवर एकाधिकार
अडाणी आणि अंबानीचा मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. संविधानाच्या तरतुडीकडे दुर्लक्ष होताना आहे. राज्याची मार्गदर्शक तत्वे पायदळी तुडवल्या जात आहे आणि सिंगल पोस्ट आहे, ही पोस्ट भरता येत नाही, याच्यात रिझर्वेशन नाही, रिझर्वेशन आपलं नष्ट होताना दिसत आहे. या सर्व गोष्टींचा जर विचार घेतला तर 1932 मध्ये बाबासाहेबांनी त्या ठक्कर बाप्पाला लिहिलेलं पत्र आजही जसंच्या तसं जरी अंमलात आणलं तरी त्याचे परिणाम निघू शकतात. आपल्या जवळून रोजगार काढून घेतला, रोजगार काढून घेतला म्हणून आरक्षण नाही आहे, त्या आरक्षणाचा फायदा नाही आहे. आता सरकार भरती करणार नाही, सरकारी भरती होणार नाही, आश्वासन 2 कोटी रोजगाराचं दिल्या जाते, परंतु 2000 रोजगार या ठिकाणी भरल्या जात नाही. मग भरल्या काय जाते तर पोलीस भरती. 15,000 जागा प्राध्यापकांच्या या महाराष्ट्र राज्यामध्ये खाली असताना 30,000 जागा पोलीस भरतीच्या भरल्या जातात. तुमचे बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे हायर एज्युकेशन मीन्स दॅट एज्युकेशन टू ऑक्युपाय द स्ट्रॅटेजिकली पोस्ट इन द स्टेट. मोक्याच्या जागा तुम्ही बळकावल्या पाहिजे, ह्या मोक्याच्या जागा तुमच्यापासून काढून घेतल्या जातात. त्यांनी लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून इथं पद भरणं सुरू केलं. ही लॅटरल एंट्री जर अशा पद्धतीने होत असेल तर तुमच्या जागा कुठे आहेत, म्हणून तुमचं आरक्षण धोक्यात आहे. प्रकाश सोनवणेंनी ज्या पद्धतीनं म्हटलं की राज्यकर्ती जमात बनली पाहिजे, राज्यकर्ती जमात बनण्यासाठी आपण आपली वैचारिक स्पष्टता नसल्यामुळं खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीकडे आपण जायला पाहिजे त्या गोष्टीकडे जात नाही आणि भलत्याच गोष्टीकडे आपण जाताना दिसतो. म्हणून आपल्या हातून एक एक निघून चाललं आणि निघून जाण्याचा वेग 2014 पासून वाढत असेल आणि अजूनही ते कायम राहत असेल तर याच्यासाठी आपण जबाबदार आहोत, याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. तिसरी गोष्ट यामध्ये असे सांगितले जाते, त्या पत्रामध्ये बाबासाहेब सांगतात की सामाजिक अभिसरण, सहसंबंध निर्माण करा, सोशल इंटरकोर्स झाला पाहिजे, परस्पर निकट येणे, कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, सामाजिक एकात्मतेसाठी आवश्यक या गोष्टी आवश्यक आहेत. भारतीय संविधानात ती सामाजिक एकात्मता सांगितली आहे. परस्पर निकट आपण आलं पाहिजे, कार्यक्रमांमध्ये सहभागी झालं पाहिजे. सामाजिक एकात्मतेसाठी त्या गोष्टी राष्ट्रीय एकात्मतेसाठी आवश्यक आहे. आपले 51 क नुसार संविधानाच्या आर्टिकल 51 क नुसार जे कर्तव्य आपल्याला सांगितले आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन, संमिश्र संस्कृतीचं या ठिकाणी प्रस्थापना झाली पाहिजे, संमिश्र संस्कृती या ठिकाणी जोपासल्या गेली पाहिजे. हे जे सांगितलं गेलं आहे ते सुद्धा बाबासाहेब 1932 ला सांगताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून हे जर तयार करायचं असेल तर एजन्सी टू बी एम्प्लॉईड, बाबासाहेब सांगतात की हे पददलित वर्गांना जर तुम्हाला हक्क मिळवून द्यायचे असेल, त्यांच्यासाठी चळवळ चालवायची असेल, त्यांची उन्नती करायची असेल तर एजन्सी टू बी एम्प्लॉईड, ती कोणती यंत्रणा असावी, ती यंत्रणा बाबासाहेब सांगतात की मग हे कोणाच्या माध्यमातून ही दुसरी विचारधारा आपल्याला इथं दाखवायची, कोणते लोक ते राहतील. बाबासाहेब म्हणतात मग ते मानधन घेऊन काम करणारे लोक राहतील काय, त्याला बाबासाहेब मर्सनरी वर्कर्स म्हणतात. मानधन घेऊन काम करणारे लोक ही विचारधारा, दुसऱ्या प्रकारची विचारधारा या ठिकाणी प्रस्थापित करू शकत नाही. मर्सनरी वर्कर, बाबासाहेबांनी हा इंग्रजी मधला शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे, त्याला आपण भाडे का टट्टू म्हणतो. मानधन घे आणि भाषण दे, मानधन घे लोकांसाठी काम कर, मानधन घे आणि इथं काही लोकांना मार्गदर्शन कर. मलाही प्राध्यापक यांना त्यांना फोन येतात, अनेक माझे मित्र आहेत, फोन येते, साहेब 14 एप्रिलचा कार्यक्रम आहे, 14 एप्रिलचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही आमच्या इथं आलं पाहिजे, तुम्ही 4 पुस्तकं वाचलेले आहेत, बाबासाहेब तुम्ही आम्हाला सांगितले पाहिजे. माझ्यासारखा प्राध्यापक त्याला म्हणतो येतो तर खरी, पुस्तकही मी वाचले आहे, भाषणही मी चांगले देतो, पण मानधन किती देशील, पैसे घेतल्याशिवाय मी येत नाही, पैसे द्या तेव्हाच बाबासाहेबांचे विचार सांगतो. आणि या समाजानं हे केलेलं आहे. 25-25 हजार रुपये, 10-10, 15-15 हजार रुपये देऊन, मानधन देऊन लोकांना तुम्ही भाषणासाठी बोलावलेलं आहे आणि इथे येऊन बुद्ध आणि बाबासाहेब सांगणारे आज पहा कुठे आहेत.
राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही त्यांचा पहा कशा पद्धतीनं ते वागत आहे. भाड़े का टट्टू बाबा साहब का आंदोलन नहीं चला सकता. दोज यू कॅन लव यू कॅन सर्व. टॉल्स्टॉय म्हणतो, बाबासाहेबांनी त्याला कोट केलेला आहे. मिशनरी वर्कर बाबासाहेब त्याला म्हणतात. जो मिशन म्हणून काम करतो, जो मिशनरी वर्कर म्हणून काम करतो, जो समाजावर प्रेम करतो, तोच समाजाची सेवा करू शकतो. बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं या समाजावर प्रेम केलं. बाबासाहेबांना प्रेम केलं ना आपल्यावर, केलं का नाही? किती केलं? आपल्या स्वतःच्या लेकराला मारेपर्यंत केलं. तुमचा गंगाधर आज आहे ना जिवंत, त्याचा नाही, त्यानं त्याचा मारला. तुमची इंदू जिवंत आहे, टवटवीत चेहऱ्याची आहे. आज क्लास 1 असेल, प्राध्यापक असेल, मोठ्या पगारदार नोकरीवर असेल, त्या इंदूनं कुठंतरी बलिदान दिलं. तुमचा राजरत्न आज टवटवीत चेहऱ्यानं इथं बसला असेल, कुठेतरी नोकरीवर असेल, त्या राजरत्नानं बलिदान दिलं, त्या रमेशनं बलिदान दिलं. आणि म्हणून ते हिंदू रमेश गंगाधर राजरत्न या मातीत गाडल्या गेले. म्हणून तुमचा गंगाधर आज जिवंत आहे. हा इतिहास कधी वाचणार? हा इतिहास तुम्ही वाचला पाहिजे. तो संघर्ष, मी जर भाडे का टट्टू असेल, मानधन घेऊन काम करणारा असेल, तर माझा समाजावर प्रेम नाही. जे प्रेम बाबासाहेबांनी केलं ते प्रेम निर्माण या समाजावर करणारा वर्ग जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत त्याला नागरी अधिकार प्राप्त करणारा वर्ग सुद्धा तुम्हाला निर्माण करता येणार नाही. प्राप्त करून देणारा तो राजरत्न या समाजात निर्माण झाला पाहिजे. तो गंगाधर, ती हिंदू, ती रमेश. दोन्ही गोष्टी चालून होत नाही. पांढरेही मणी घालणे, काळेही मणी घालून जमत नाही. एक तर पांढरे घाला, नाही तर काळे घाला. दोन्ही घालत असाल तर ते मिक्सर मोठं बेकार आहे. त्यातून कॉकटेल तयार होते आणि मोठी नशा येते. कुठेतरी एक गोष्ट करायला आपल्याला शिकलं पाहिजे. बाबासाहेबांसारखा दागिना आपल्या जवळ आहे. बाबासाहेबांनी एवढं मोठं सोनं आपल्या जवळ असताना आपण चांदी आणि लोखंडाच्या मागे जर लागत असेल, कोणता नागडा बुवा आणि कोणता उघडा बाबा जर आपण आजूबाजूला आणून बसत असेल, तर याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. त्या बलिदानाचा विचार झाला पाहिजे, त्या त्यागाचा आणि संघर्षाचा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून दीवानगी की हद तक काम करने वाला बाबासाहेब त्या हिंदीच्या पुस्तकात म्हणतात, मिशनरी वर्कर सिंगल माइंड डिवोशन टू वन टास्क अँड वन टास्क ओनली. दिवाणगी की हद तक काम करणारा, खऱ्या अर्थानं ही चळवळ माझी आहे असं मानणारा वर्ग या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. कारण त्यासाठी तो संघर्ष, त्याग आणि बलिदान बाबासाहेबांच्या इतिहासामध्ये आपल्याला दिसून येतो. हे काम कोणी करावं ही सुद्धा जबाबदारी बाबासाहेबांनी निश्चित करून दिलेली आहे. आणि मूलतः हे काम समाजातल्या बुद्धिजीवी वर्गांनी करावं. कारण याच्याजवळ वेळ असतो. लेक्चर हा शब्द इंग्रजीत बाबासाहेबांनी वापरलेला आहे. मोकळा वेळ माझ्याजवळ आहे. 24 तासातले 5 तास मला ड्युटी करावं लागते. काही लोकांना 8 तास ड्युटी करावं लागते. माझ्याजवळ जास्त वेळ आहे आणि म्हणून मी समाजापर्यंत पोहोचतो. माझ्याजवळ वेळही आहे, माझ्याजवळ पैसाही आहे आणि माझ्याजवळ कौशल्यही आहे. आणि म्हणून मी समाजापर्यंत यासाठी पोहोचतो की माझ्या समाजावर प्रेम आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे. ही सामाजिकता निर्माण झाली पाहिजे. धम्माचं हे ध्येय आहे. आमचं ध्येय निश्चित आम्हाला करायचं असेल तर त्या ध्येयाची स्पष्टता पाहिजे. खऱ्या अर्थानं जर आमचं समाजावर प्रेम असेल, जे प्रेम बाबासाहेबांनी केलं होतं ते प्रेम जर आमच्या समाजावर असेल, तर समाजाची सेवा आमच्या हातून घडून येईल. आणि म्हणून हा वेळ, आपण म्हणतो का वेळ नाही आहे, हे करावं लागते, ते करावं लागते. सर्वांजवळ वेळ आहे. लोक फक्त बहाणे करतात. वेळ कोणाजवळ नाही असं नाही, आणि भरपूर वेळ आपल्या जवळ आहे. आचरण करण्यासाठी कोणता वेळ पाहिजे, मी काय करायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे, कसं मी वागायला पाहिजे, याच्यासाठी कोणता वेळ पाहिजे, स्वतः कृती करण्यासाठी कोणता वेळ पाहिजे. आपण आपल्या मनाचे, खऱ्या अर्थानं आपण आपल्या मनाला अधीन असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मनावर आपल्याला संस्कार चांगले करायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटते की आपण
या संस्काराच्या माध्यमातून आपली संस्कृती निर्माण करायला पाहिजे। मग आपली संस्कृती काय हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो। काय आहे आपली, व्हॉट इज अवर कल्चर, आमची संस्कृती काय? मग आम्ही म्हणतो की नाही आमची बुद्धाची संस्कृती आहे, आमची खूप प्राचीन संस्कृती आहे आणि म्हणून बुद्धाची संस्कृती आहे तर ती संस्कृती आमच्या सण आणि उत्सवामधून दिसली पाहिजे, ती संस्कृती आमच्या वागण्या बोलण्यातून दिसली पाहिजे, ती संस्कृती आमच्या लग्नांमधून दिसली पाहिजे, आमच्या समारंभांमधून दिसली पाहिजे, ती संस्कृती पदोपदी आमच्या कृतीमधून दिसली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आमची संस्कृती आहे। नाहीतर इकडले घ्या तिकडले घ्या, ताजबाबालाही जा, इत्तूबाबालाही जा, गुणाबाबालाही जा, असं जर आम्ही करत राहिलो तर आम्ही स्वतःच्या मनाला आम्ही बेईमान होतो आहे। ही बेईमानी आता सोडावं लागेल। 69 वर्ष झाले, या 69 वर्षाचा गोषवारा आपण पूर्ण करायला पाहिजे, पूर्ण करून घ्यायला पाहिजे आणि यातून आपल्याला एक लक्षात येईल आणि मग जेव्हा आपण स्वतःचं परीक्षण करू, स्वअवलोकन करू, स्वनिरीक्षण करू, तेव्हा आपल्याला दिसेल की माझं कुठेतरी चुकतं आहे। जर चुकतो आहे हा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला तर ते दुरुस्त करण्यासाठी सुद्धा बुद्ध आणि त्याचा धम्म आहे। बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत की माणूस जर चुकत असेल तर त्यानं त्याच्या मनावर कसे संस्कार करावे आणि हे संस्कार जर आपल्याला चांगले पाहिजे असेल तर बुद्धाचा महामंगल सूत्रामध्ये जी संगत आपली धर्मासोबत आहे ती संगत आपल्याला सोडून द्यावं लागेल। असे वनाच बालानंग पंडितानंच सेवना, असे वनाच बालानंग पंडितानंच सेवना, पूजाच पूजनीयानंग येतं मंगलमुत्तम। मूर्ख लोकांच्या संगतीत राहणं बंद करावं लागेल, धर्म मानणाऱ्या लोकांच्या संगतीत राहावं बंद करावं लागेल, ज्ञानी लोकांच्या संगतीत आपल्याला जावं लागेल। ज्ञान कुठे आहे तर ज्ञान बाबासाहेबांजवळ आहे, ज्ञान कुठे आहे तर ज्ञान बुद्धाच्या धम्मामध्ये आहे आणि या संगतीत आपल्याला यावं लागेल। या ठिकाणी तुम्ही लोक आलेत, कालपासून आले असाल, तुम्हाला धम्माच्या संगतीत राहावंसं वाटते, ती आवड आहे। जिजाताईंनी म्हटल्याप्रमाणे ते आवड यासाठी आहे की ती गोड आहे, धम्माची चव गोड आहे आणि ती आवड तुमच्यामध्ये निर्माण झाली आहे म्हणून कालपासून तुम्ही या ठिकाणी आला आणि ही चळवळ सुद्धा तुम्हालाच, कारण जे झोपले आहे ते झोपू द्या, हे तुम्हाला चालवायची आहे। इथं उपस्थित असणारे लोक जे आहे हे बाबासाहेबांवर प्रेम करणारे आहे, बाबासाहेबांवर प्रेम करणारे आहे म्हणून बाबासाहेबांचं काम करणारे आहेत, बाबासाहेबांचं काम करणारे आहे म्हणून चळवळ चालवणारे आहेत। तुम्ही खऱ्या अर्थानं चळवळीसाठी पात्र आहात आणि येणाऱ्या काळात ही चळवळ आपल्याला चालवायची नाही करे ना बाकीचे, आपण आहो ना। भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना, भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना, माणूस तुझ्या मताचा मी का न होऊ शकलो, लोक तुझ्या मताचे 5 शोधताना सुरुवात स्वतःपासून मी का न करू शकलो, सुरुवात स्वतःपासून मी का न करू शकलो। घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी, घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी, माझ्यातलाच भीम मी का उणे करत गेलो, भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना। इंदू रमेश गंगाधर, इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना, इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना, तुझा राजरत्न मी का न